प्रथमतः महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहूजी महाराज, ज्यांनी आंधळ्याला डोळं, बहिऱ्याला कान, मुक्याला वाचा, गांधीला जीवदान आणि तुम्हाला मला दिलं या देशाचं सर्वोच्च असं संविधान, ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 15 ऑगस्ट 1947 देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी शाहीर अमर शेखला बरोबर घेऊन मुंबईमध्ये विराट मोर्चा काढणारे आणि त्या मोर्चात ही भीमगर्जना करणारे की ये आजादी झूठी है और देश की जनता भूकी है असं म्हणणारे स्वतंत्र भारतातील पहिले विद्रोही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक, जी जात जी जमात रेल्वे गाडीत बसली नव्हती त्या जातीला त्या जमातीला लाल दिव्याच्या गाडीत बसवणारे वर्तमान युगातील बहुजन महापुरुष, बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी, माता जिजाई, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्री, माता अहिल्यादेवी होळकर या बहुजन महापुरुषांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून या ठिकाणी या जातनिहाय जनगणनेच्या जनजागृतीच्या 100 सभेच्या नियोजनाचे प्रमुख आणि या आजच्या या दुधबावी या गावच्या कार्यक्रमाचेही प्रमुख मार्गदर्शक, ज्यांनी या देशात एससी म्हणजे हे ओबीसीचं आंदोलन चालवणारी दोघं पहिलीच आहे. तुम्ही कोणच नव्हता, तुम्ही महाराजाच्या मागे होता. पलीकडे गेली की पवाराच्या पाठीमागे आणि आणि बोर्ड इथं तुमच्या हातात असेल, तुम्हाला वाटत असेल आमच्याकडे ग्रामपंचायत आहे ना, अख्खी सोलवून करत सरपंच आहे. 15% वर काही भेटणार नाही. ती असते की भिवून असते, आता इथं भिवूनच आहे ते. पुण्यात एका दुपारी हाक आली या ठिकाणी, जोहार माई बापा पाणी वाडा पाणी, अरे अंत करण जाणता महात्माला यादावूनी, अन पाजल रत्यानी महारामांगाला पाणी. अरे परवा नाही केली गाव विरोधात गेला, गाव विरोधात गेला, महारामांगासाठी त्यानं हौद खुला केला. कुणी माहित आहे ना, महात्मा ज्योतिबा फुलेंनी, या देशाच्या खऱ्या राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंनी. आणि आम्ही त्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या आडातलं पाणी पिलोय आणि तुम्ही राजाची पवाराची दारू प्यालाय. तुमच्या लेकरा बाळाचा वध वाटोळ व्हायला लागला तरी तुम्ही तिथंच आहे अजून. ना वध वाटोळ चाललंय आणि तरीही तिकडच आहे ती. हिकडली गावडे, सोलवणकर, नाळे, पलीकडली देवकाते, एकमेकाला बघितल्यावर मिशाला पिळ आहे. देवकात्याने गावड्याला बघितल्यावर मिश पिळत, त्या नाळेने सोलनकराला बघितल्यावर ती मिश पिळतय. आणि आपल्या 70 पिढीचं वध वाटोळ चाललंय. जातनिहाय जनगणनेचे लोक फिरतात का नाही? ना भाजपचा डीएनए काही कशाचं म्हणलं होतं तुमचा फडणवीस आणि मोदी साहेब ओबीसीचा. मग बाप बदलला कोणी? आम्ही का त्यांनी? जातनिहाय जनगणना म्हणलं होतं का नाही? मग जनगणना जातनिहाय चालली कुठं? चालली का नाही? एससी आणि एसटीची जनगणना चालली आणि ती काय आता नाही होती, 1931 पासून चालू आहे. आमची जनगणना होती, ओबीसीची जनगणना होत नाही म्हणून हे आंदोलन होतं. आणि हे आंदोलन आता ओबीसीच्या हाकेसर हत्याला आबा हत्याला यांनी चालवलंय. तुम्ही या आंदोलनात कुठंच नव्हता. हे आंदोलन इथं या देशात जर कोणी चालवलं असेल तर ती एससी एसटीनंच चालवलंय. बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन चालवलंय ओबीसीचं. बाबासाहेबांच्या नंतर
बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी बहनकुमारी मायावतीजींनी चालवलंय. आणि बहुजन समाज पार्टीच्या नंतर जर ओबीसी तर खऱ्या अर्थानं कोण आंदोलन चालवत असतील तर हाके सर आणि आबाईत आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे. तुमच्या माझ्या लेकरा बाळासाठी ती घरदार सोडून पळतेत आणि तुम्ही कार्यक्रमाला या नाही. बाबासाहेब 1927 ला महाडचा सत्याग्रह झाला माहित आहे ना. चालत लोक गेली ती महाडला, चालत गेली म्हणून वर्गाच्या बाहेर बसणारा बाबासाहेब संविधानाचा निर्माता झालं. आणि बाबासाहेबांनी संविधान लिहिल्यानंतर अडाणी आईबापाची पोरं साहेब झाली का नाही. आता त्या अडाणी आईबापाची जी पोरं साहेब झाली त्या साहेबाला एससी एसटी ओबीसीच्या त्या साहेबाला त्याचं पोरग साहेब करता येणार नाही. तुमच्या विरोधात सगळी व्यवस्था आहे, सगळी व्यवस्था आपल्या विरोधात आहे. आणि आपल्याकडे काय होत आहे बघा की आता तुमच्या तालुक्याचं बघा. इकडं निंबाळकर, इकडं कोण आहे निंबाळकर. तमाशा कोणाचा चालू आहे नाळ्याचा, गावड्याचा, सोलवणकराचा आणि मोऱ्यांचा. तमाशा आपला आहे आणि मलिदा का त्यांचा आहे. आमच्या मेडिकलच्या जागा बंद आहेत ओबीसीच्या. इथं जे नाळे, सोलवणकरजी सरपंच, माजी सरपंच, जिल्हा परिषद सदस्य अजून काय काय झालं तर तुमचं मेडिकलचं आरक्षण बंद केलंय. आणि तुम्ही कुठेच नाही, तुम्ही तिकडे नाचत होता का नाही राजवाडीच्या पुढं, तेव्हा तुमच्या पोराचं मेडिकलचं ऑपरेशन, ती मेडिकलचं जे ऍडमिशन होतं ती बंद केलंय. आता तुम्हाला मला आरक्षण कुठं आहे. तुम्हाला मला आरक्षण कॉलेजच्या 12वी पर्यंत आहे, ग्रॅज्युएशन पर्यंत आहे. पुढचं काय आहे, पुढचं यांच्याकडून काय होत नाही. नुसती भांड्याला लावायचं चाललंय, सरकारला काय द्यायचं नाही. आता ना राहुल गांधी म्हणतोय चाचणी आहे ओबीसीची जनगणना झाली पाहिजे. 70 75 वर्षातलं 60 वर्ष तर तुझ्या आज्या पंजाचं बापाचं सरकार होतं की. तुझा खापर आजोबा जेव्हा या देशाचा प्रधानमंत्री होता का नाही पंडित जवाहरलाल नेहरू, त्याच वेळेस बाबासाहेब भांडत होता ना. आपल्या देशात आरक्षणाची सुरुवात शाहू महाराजांनी लागू केलं, परंतु मागणी जर पहिली कुणी केली असेल तर ती महात्मा ज्योतिबा फुले यांनी मागणी केली. हंटर आयोगासमोर मागणी करणारं कोण होतं, महात्मा ज्योतिबा फुले यांनी मागितलं की प्रतिनिधित्व द्या. काय महात्मा फुलेंना का महात्मा फुलेंनी आंदोलन सुरू केलं. हे आंदोलन हाकेसर, नवनाथ आबान, काळूराम चौधरीचं नाही, हे महापुरुषांचं आंदोलन आहे. हे महापुरुषांनी आंदोलन उभा केलेलं आहे. त्यांची लेकरं बाळ, त्यांचं सगळं. महात्मा ज्योतिबा फुले त्या काळात मोठे कॉन्ट्रॅक्टर होते आणि 21,500 रुपये इन्कम टॅक्स भरायचे आणि टाटा 20,000 भरायचा. पण त्या महात्मा ज्योतिबा फुलेंचा एक ब्राह्मण मित्र होता परांजपे नावाचा, त्याचं लग्न होतं पुण्यात आणि त्या लग्नाच्या वरातीत महात्मा फुले 21,500 रुपये इन्कम टॅक्स त्या काळात भरायचं चालत होतं. आणि त्या परांजपेच्या लग्नातून महात्मा ज्योतिबा फुलेंना बाजूला हकलण्यात आलं. का? जातीमुळं. जातीमुळं. हे आंदोलन जातीचं नाही, हे आंदोलन नीतीचं आहे. आणि म्हणून काळूराम चौधरी, लक्ष्मण हाके, नवनाथ आबांबरोबर आहे. हे जर आंदोलन जातीचं असतं तर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु माळी समाजाच्या महात्मा फुलेंना मानलं नसतं, चोका मारायला मानलं असतं ना. चोका मारायला मानलं असतं का नाही. पण बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु कुणाला मानलं, महात्मा फुलेंनी. कारण हे आंदोलन जातीचं नाही, हे आंदोलन नीतीचं आहे. हे आंदोलन नीतीचं आहे. कारण जाती ह्या जनावरांच्यात असतात, माणसांच्यात नसतात. जनावरांची टॉयलेट बघून आपण ओळखतो, कोंबडीत आहे, गाढवात आहे, डुकरात आहेत, शेळ्याच्या लेंड्या आहेत. 20 जातीची 20 माणसं जर परसाकडे नेऊन बसवली सकाळची आणि कलेक्टरला आणि प्रांतला बोलवायचा आणि ओळख म्हणायचा, आता घाण कोणी केली, ओळखल का. आपल्याला विभागून आपल्यावरती राज्य करायसाठी यांनी जाती तयार केल्यात, आपल्याला विभागून. आणि मग कोण बी पुन्हा जात. ते परवा दिवशी टीव्हीवर बघितलं ना, मी त्या दरांग्यात बघितली मुलाखत. 80% सांगायला लागलं का नाही ती. मला मी ओळखतो ही कुठल्या शाळेत शिकलंय ती. आज सगळ्यांची टक्केवारी सांगितली ही आम्ही तेवढं तेवढी ओबीसी. अरे ओबीसी खरं तर 52% आहेत.
तुम्हाला काहीच माहित नाही, तुम्हाला कळतच नाही तर सांगणार करणार काय? आणि आमचा तर असा कालवा केलाय का नाही आरक्षणाचा, आम्हाला तर काहीच भेटलं नाही, काहीच भेटलं नाही. पहिलीपासून दोन्ही पोरींची फी बदली माझ्याकडे होते. पवारांची शाळा होती, पवार किती दिलदार माणसं आहेत तुम्हाला माहित आहे. हा, किडण्या बिडण्या ऐकून गरीबाची पोरं शिकवतात. फी भरून आम्ही शिकलोय ना, आत्ता पण आरक्षणाची समीक्षा आणि आरक्षणाच्या विषयीची गैरसमज पसरवलं जातात किंवा आरक्षणाविषयी काहीच माहित नाही. जनता आहे त्यांनाच माहित नाही काय चाललंय. काय टीव्हीवर बघतात आपलं काय हाके सरांना ते आपलं ऐकतात सासाने वकील कधी बोलतात, कधी मला माझं ऐकत असतात. ऐकता येईन गप बसताय, ते गप बसतात वय कार्यक्रम करतात. आता दे की सरपंच तुमचा निधी तुम्हाला कोण देते वय काय देतात वय ते म्हणणार नाहीत, पण मला माहित आहे ना काय देतात ती तिकडच वाटून घेतात. आपलं नुसतं हाल चाललेत. ही जर बंद करायचं असेल, सगळ्यात मोठा आंदोलन उभा आहे. हीच आंदोलन मी तुम्हाला आज सांगतो, ही कोणच करणार नाहीत. राष्ट्रवादी शिवसेना या जेवढे पक्ष आहेत ना, ही सगळ्याच्या सगळ्या पक्ष RSSच्या विरोधात आहेत. नाही विरोधात आहेत. बीजेपी वाले किती म्हणून दे, आरक्षणाला विरोध आहे. आरक्षणाचं ज्यावेळी भारतीय संविधान बनावत होत असताना भारतीय संविधान मध्ये जे आर्टिकल टाकायचा वेळ आली 340, 41 आणि 42, श्यामाप्रसाद मुखर्जींचा विरोध होता, जाहीर आहे, आज ऑन रेकॉर्ड आहे. काँग्रेसवाल्यांचा विरोध होता, ऑन रेकॉर्ड विरोध होता. कारण आपल्या देशात बघा ओबीसीला आरक्षण देण्यासाठी वेगवेगळ्या कमिट्या बसवल्या. 1916ला साऊथ ब्युरो कमिशन आलं, 1920ला 19ला कायदा फसिल ऍक्ट लागू झाला, 1928ला लिथियम आयोग आला आणि 1930ला सायमन आला. आणि आपल्याला शाळेत शिकवलं सायमन गोबॅग. सायमन काय ऊसाचं बिल मागाय आलता वय, आलता कशाला? सायमन गोबॅग शिकवलं, सायमन आलता कशाला हे कोणीच सांगितलं नाही. सायमन तुम्हाला आणि मला आरक्षण द्यायला आलता ह्या ओबीसीसाठी. कारण लिथियम आयोगाचे जे 13 सदस्य होते त्यांनी भारत भ्रमण करून यादी बनवली. ओबीसींनी बाबासाहेबांचं ऐकलं नाही. आरक्षण तुमचं, बाबासाहेब तुम्हाला आरक्षण देतात आणि बाबासाहेब ओबीसीला आरक्षण देतात म्हणून बाबासाहेबांच्या घरावर मोर्चा काढायला ओबीसी होतं, ओबीसीत आरक्षण विरोधात होतं. मंडल आयोग लागू झाला, ज्यांनी सगळ्यात पहिलेला जाळून घेतलं ना ज्या पोरांनी केजरीवालच्या नादाला लागून, ती पोरग ओबीसीचं होतं. मंडल आयोग लागू झाल्यानंतर मंडल आयोगची लढाई लढायला तुम्ही कोण नव्हता. मंडल आयोगची लढाई आमच्या बापदाद्यांनी लढली. आम्ही शेवटपर्यंत तुमच्या बरोबर आहे बरं का ना. आम्ही खांद्यावर घ्यायला तयार आहे की गावड्यांना देवकात्यांना आम्ही खांद्यावर बसवायला तयार आहे, कोलवण करायला नाळेला. पण ही देवकाते गावड्या आमच्या खांद्यावर बसून म्हणतात वर आम्ही पार्थला बसवतो, खाली आम्ही मरतो. तुम्ही मेला तर मेला की मग वरच्याला बघू आम्ही काय करायचं ते. आम्ही तुमची लोकसंख्या जास्त आहे. मी आता कितीतरी 30 वर्ष झालं वरडून बापूराव वरडतोय का नाही. 3,85,000 बारामतीचं मतदान असू द्या, त्याच्यात 2.5 लाख तर फक्त आणि फक्त धनगर आहेत आणि म्हणतात आम्ही मेंढर आहे. भाषण नको. MBBS ची पोरगी मी बापूराव आपण MBBS शिकली, ती म्हणते आम्ही मेंढर आहे. अरे ह्या जगाला ज्ञान देणारा धनगर आहे. 60,000 विद्यार्थी सम्राट बिंबिसारच्या काळात शिकायला येतं. कुणाचा काळ होता? ओबीसीचा होता. या देशात हवे रस्ता बनवणारा ओबीसी आहेत. या देशात मोठमोठांनी विद्यापीठ बांधणारी कोण होती? ओबीसी होते. पॅसिफिक तर त्यातलं बरंचसं राज्य ही धनगर राज्य होतं. परंतु आम्हाला आमचा राजपाट घालवून आम्हाला इथं काय केलेलं आहे? अस्पृश्य बनवलं, म्हणजे शूद्र ना अतिशूद्र बनवलं. आणि शूद्र आहेत ती ओबीसी आहेत आणि अतिशूद्र आम्ही कशातच नाही. आमचा तपासत नाही कशात. वर्ण व्यवस्था 4 वर्ण आहेत: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य
आणि शूद्र आणि ह्या वर्ण व्यवस्थेच्या बाहेर आहे आम्ही अतिशूद्र. छत्रपती शिवाजी महाराजांना खाली बसवून गागाबाटाने पायाने टिळा लावलाय. कुणाला? महाराजांना. शूद्र घोषित कुणाला केलंय? महाराजांना. लग्नाच्या वरातीतून हाकललंय कुणाला? शाळेत बसू दिलं नाही बाबासाहेब आंबेडकरांना. आणि ही सगळी परिस्थिती बदलायसाठी या महापुरुषांनी आंदोलन चालू केलेलं पवित्र आंदोलन आहे. त्या पवित्र आंदोलन आपण चालवतोय. हिथं जी आली नसतील, तुम्ही जेवढे आलाय ना, तुम्ही 5-5 जणांना जोडा ना. तुम्ही आपण जर असता नाही ना, तुम्हाला वाटत असेल आम्ही कपडे बिपडे चांगले घालतोय, 10-15 एकर जमीन आहे, ऊस बीज आपला दुधी इकडे जातोय तिकडे जातोय, राहिला बिला तर तिकडं एकाच नेत्यात त्यांचं खात घ्यायचं, काय राहणार नाही, काही सुद्धा राहणार नाही. कागद कधी केला आणि कधी कागद झाला हे सुद्धा कळणार नाही. तुम्हाला मला आपल्या हे देशावरती राज्य आणावं लागेल. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री का ओबीसीचा होणार नाही? का होणार नाही? होईल की. 1% वाले फडणवीस होतेच का नाही? 1% त्यांची लोकसंख्या किती आहे? आणि मग ओबीसी किती आहेत? 52%. ओबीसींनी फक्त मग साखळी तोडायची. साखळी ही मध्ये येऊन आपली साखळी तोडतात. धनगराच्या कानात जाऊन सांगतात, अरे माळ्याचा फायदा होतोय, तू कशाला जातोय? माळ्याला म्हणतात, तुझं काय करायचं? धनगराचं चाललंय बघ की, सगळी सोलवण करत नाही. एकच नाळे काय करतो तिथं जाऊन? अरे हे आपल्याला फोडायचा कार्यक्रम आहे. हे फोडायचा कार्यक्रम आहे. नाळ्याने सरपंच व्हायचं, कधी सोलवणकरांनी उपसरपंच व्हायचं. आता सरपंच आणि उपसरपंचच होणार आहे का? ग्रामसेवक हो की एखाद्यानी म्हणजे सगळं बराबर कार्यक्रम जमतोय. ही परिस्थिती आहे. ही परिस्थिती आपल्याला बदलायची असेल तर तुम्हाला मला काय करावं लागणार आहे? या देशाची आणि या महाराष्ट्राची शासन गर्दी जमात बनावं लागणार आहे आपल्या आपल्या ह्याच्यावर. ही काय ही पक्ष आपलं नाहीत, ही एकही पक्ष आपला नाही, ती त्यांची नाहीत. तर हा पोरग बापाचं नाही आणि चुलता पुतण्याचा नाही. कोण कोणाला मारून टाकल काय सांगता येत नाही. मी काय खरं खोटं बोलतोय का? मी ना अख्खी बारामती म्हणती आणि एक तर नुसतं बोंबलत फिरतय की त्या आपल्या समस्या त्यांच्यापेक्षा बेकार आहेत. त्यांचं एक गेलंय, आपल्या सतत पिढ्या जाणार आहेत. आपल्या सतत पिढ्या जाणार आहेत. तुमच्या आडाने आता इथं वकील आहेत, प्राध्यापक आहेत, सर लोक आहेत. तुमच्या आडाने आईबापांनी तुम्हाला साहेब बनवलंय. तुम्ही साहेब असताना तुमच्या लेकराला साहेब बनवू शकत नाही. ते अवघड झालंय आणि ते अवघड झालंय. ते अवघड झालेलं सोपं करायसाठी आम्ही भांडतोय. आमच्या बरोबर साथ सहयोग करा. घरात बसत असाल तर ह्या आंदोलनाला आर्थिक सहयोग करा. द्या की फिरत्यात, यांना पैसे द्या. याला पैसे लागतात. ती सगळं लागेल, ती आपल्यालाच उभं करावं लागेल. बहुजन समाज पार्टी कार्यकर्त्यांच्या पैशावर चालती सर. एकमेव पक्ष आहे जो बघा तुम्ही, ते आता जे सगळ्या पक्षांच्या निधी भेटलेला आलं ना, त्याच्यात फक्त एका पार्टीचं नाव नाही. हे आंदोलन आपलं आहे, ह्याला कोण चालवणार आहे? तुम्हाला मला चालवावं लागेल. नाही तर तुम्ही म्हणता नाही लढा सर, लढतेत आम्ही हाय पाठीमाग नाही. बरोबर पाहिजे, बरोबर पाहिजे. आणि बरोबर येत असेल तन मनधनाने साथ सहयोग करायला पाहिजे. तुम्ही एका गावात एवढे लोक आहेत. तुम्ही जर आत्ता ठरवलं आत्ता, तर उद्याच्या उद्या अख्ख्या फलटण विधानसभेतलं जेवढं बूथ आहेत, प्रेम किती बूथ आहेत? 350 पोलिंग बूथवर 80-90% मतदान हे तुमचं बहुजन समाजाचं आहे. कुणाचं आहे? बहुजन समाजाचा आहे. साधा फॉर्म्युला आहे. उत्तर प्रदेशात किती 4-4 वेळा झालंय. तुम्ही झारखंडचा एकच आमदार निवडून आलता, मधुकोडा, माहित आहे का? मधुकोडा म्हणून एकच आमदार अपक्ष निवडून आला. काँग्रेसचं बी 48 निवडून आलं आणि भाजपचं 48 आलं. आणि मग ही मधुकोडाच्या पाठीमागे लागली. ती मधुकोडा भेटला कांचीराम साहेबांना. कांचीराम साहेबांनी त्याला फॉर्म्युला सांगितला. एक आमदार आलेला असताना मुख्यमंत्री झालता का नाही?
मग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसी करू. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, तुमचं आपल्या बहुजनांचं काय होतंय की आपल्याला कशात सुद्धा बाजूला करतात. आमच्या माणसाला म्हणतात ते पिवळं काय आपलं आहे, तुम्हाला सांगणार निळं काय आपलं आहे. अरे निळा लोकशाहीचा कलर आहे, भगवाची बुद्धांच्या चिवाराचा कलर आहे. पण ह्यांनी आपल्याला विभागून ठेवले का, तर आपल्यावरती राज्य करायला, ती राज्य आपल्याला परत आणावं लागेल. ह्या तमाशांची गुरु किल्ली काय आहे, सत्ता आहे. आणि ती सत्ता तुमच्या माझ्याकडे घ्यावी लागेल. आमच्याकडे आहेत ना, आमच्याकडे काय टॅलेंट नाही. आम्ही सर आबा मुख्यमंत्री झाले चालवू शकत नाही. हा, माझ्यासारखा गृहमंत्री झाल्यावर रातच्या गाड्या फिरवू देईल का? मग 10:30च्या नंतर इमानदारी चेष्टेचा विषय नाही. आमच्याकडे क्वालिटी आहे, आम्ही चालवू शकतोय. राज्य देश चालवू शकतोय. देशावर, ह्या राज्यावर तुमच्या माझ्या पूर्वजांचं राज्य होतं. तुमचं माझं पूर्वजांचंच राज्य ह्या देशावर होतं का नाही? अहिल्यादेवी होळकरांनी विकास केलेला अजून टिकलाय का नाही? टिकलाय का नाही? मग 15 वर्षापूर्वी रामराजेंनी केलेला विकास दाखवा बरं कुठं आहे. विकास कुठला भारी होता? आपल्या राजवटीत चांगला होता, आत्ताच्या नाही. आता तुमच्या हित आहे म्हणून मी महाराजाचं नाव घेतोय. आता तुमची तोंड 2-4 जणांची पडल्यावर वाटतात मला. हा, असं करू नका. कारण ही जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था विषमतावादाकडे चालली. आणि आपल्या महापुरुषांचं आंदोलन समतामूलक समाजाचं होतं. आम्ही सगळ्यांना समान म्हणतोय. आम्ही काय म्हणत नाही मराठ्यांना आरक्षण देतच नाही, दे की. पण ओबीसीचं आरक्षण, ओबीसीचा 52%, त्याच्यात मंडल आयोग लागू करताना 27% केला. वरनं काय केलं? वरनं त्याच्यात क्रिमी लेअरची अट लावली. हा, आणि मग त्याच्यातच अजून येणार तर जी आहे तीच बंद केलंय. बरं, वरनं काय केलंय? वरनं खाजगीकरण केलंय. म्हणजे आरक्षण तर कुठंही केलं नाही, उलटनं भांडण लावायचं. 52% ओबीसी एखादा म्हणला असता 50% करा ना, आम्हाला 20% द्या. चला हाके या इकडं, आबा इकडे, आबा तर तिथंच राहतेच वाटतं, कुठं जवळच आहे ना. हा, एकाच गाडीत आली असती तरी जमलं असतं. पण ह्याच्यातच येत आहे आमचं तमाशाने ही तर कुठं. आणि मग ही जर बंद करायचं असेल तर ह्या सगळ्यांची तोंड सगळं बंद करायचं असेल तर सत्तेची चावी. आणि ही महाराष्ट्राची सत्ता तुम्हाला तुमच्या माझ्या हातात घ्यावी लागेल. मुख्यमंत्री पण म्हणून आपला मुख्यमंत्री होऊ शकतोय ना. आपल्याला फक्त आपल्या धडावर आपलं डोकं ठेवायचंय. आपल्या धडावर आपलं डोकं ठेवलं की आपला मुख्यमंत्री आहे, प्रधानमंत्री ह्या देशाचा आपला होणार आहे. 17वाला आहे की गुजराल देशाचा प्रधानमंत्री झालाय, 37वाला झालाय. आम्ही जर ठरवलं ना, आम्ही जर वर्षभर फिरलो ना, 3 जण 48 जण पडतील ह्यांची ना आपली येते. हा, नुसते शब्द जर घेऊन बाहेर पडलो ना की घरीच येणार नाही, निवडणूक होत नाही तोपर्यंत. अख्खे महाराष्ट्राचा कार्यक्रम करू. आपल्याला फक्त आता तुम्हाला जेवढं समजेल ना, आता इथं तुम्ही ऐका, तुम्ही समजावं ना दुसऱ्याला. तुम्हाला बी सांगावं, वरडून नका सांगू. भेटल्यावर सांगताल का नाही, बसल्यावर सांगा, घरात सांगा. आता घरातल्या महिलांना पहिलं सांगा, कारण निम्मी पॉप्युलेशन महिलांचं आहे. आणि मग असं जरी समजावलं तरी होणार आहे. हे आंदोलन वाढणार आहे. हे आंदोलन तुम्हाला मला वाढवावं लागेल. ह्याला सगळ्याला हाके सर, आबांना, तुम्हाला मॅन पॉवर बी आपल्यालाच उभा करायची आणि आर्थिकला बी आपल्यालाच उभा करावं लागेल. पैसे बी आपल्यालाच उभा करावं लागणार आहेत. निवडणूक लढवायची आपण उद्या, समजा बारामती लढवायची ठरलं, पैसे कोणाकडनं घ्यायचं सांगा, कोणाकडनं घ्यायचं? आपल्याला पैसे काय फडवणीत देईल का? फडवणीची वहिनीची युती कशी दिली आपल्याला? मग आपल्याला उद्धव ठाकरे देईल का पैसे? उद्धवची सुप्रियाताईची युती कशा देईल पैसे? मग कोण देणार? कोणासाठी लढणार आहे आपण? लढतोय कोणासाठी? मग आपल्या ह्याच्यावर आपल्याच पैशावर आपलं आंदोलन चालू. म्हणजे काय, कुणाला काय, किती कुणाला ठोकायचं? आबाला कुणाला ठोकायचंय? सर कुणाला का? आपलं होईल ना. येणाऱ्या काळात ही जी माझ्यानंतर बी सर आणि आबा सांगतील ही बी नीट आहे का, आणि त्याच्यावरती अंमलबजावणी करा. SC ST आणि OBC एकत्र करायचं. काय नाही का, या 6,743 जाते, 6,743
जाती, 43 जाती आपण एकत्र करू. ओबीसीतल्या माळी, धनगर, वंजार आणि वडार, रामोशी, लिंगायत 7 जाती. ओबीसीतल्या 7, एसटीतल्या 7 जाती आणि इकडे आपल्या इकडे काही एवढे आदिवासी नाहीत. म्हणजे आपल्याला 20-25 जाती एकत्र करायच्या आणि होत्यात सगळे समदुःखी आहे. सगळ्यांना थोडं थोडं भटकत वाचलेलं आहे, कमी जास्त प्रमाणात बसते. सगळे येतात. आपण सगळ्यांनी फक्त हे आंदोलन जातीचं नाही, हे आंदोलन कशाचं आहे? नीतीचं आहे. आणि हे आंदोलन ओबीसीच आहे, एका जातीचं नाही. आणि कोणी जातीचा दळमाटाचे डोक्यात घातलेले काढून टाकायचे. आपल्यात क्लास आहेत एसटी आणि ओबीसी. ओबीसीत मग इथं 300-400 जाती असतील, त्यांचा एकच वर्ग आहे ओबीसी म्हणून. ओबीसी म्हणून आपण सगळ्यांनी काम करा. एससी एसटी म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहे. आणि आपण एससी एसटी आणि ओबीसी एकत्र आला, मायनॉरिटी 10% आपल्या बरोबर आला, 100पैकी 85% आपण आहे. त्याच्यामुळे आपल्याला लय हलकं काम आहे तसं केलं तर. फक्त आपली तमन्ना अगर सही हो तो रास्ते निकल आते, तमन्ना अगर गलत हो तो बहाने निकल आते. असं कांशीराम साहेब म्हणतात. बहाना बनवू नका, पुढे आपल्या लेकरा बाळाचा वधू वाटोळ होणार आहे. म्हणून आत्ताच संधी आहे आपल्यासाठी, तुमच्या माझ्यासाठी. ही लोक घरदार सोडून बांधतात, ह्यांना साथ सहयोग देण्याचं काम आपण येणाऱ्या काळामध्ये इमानी यत्पाराने कराल, एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय भीम, जय भारत.